च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शरू आणि जय आता सर्वेसाठी बाहेर निघालेले असतात. त्यांच्यासोबत पाटीलही असतात. शरू आता जयला म्हणत असते की तुमचं काय हो, तुम्ही कामासाठी बाहेर पडलोय आपण सर्वेला, आणि कोण असे कपडे घालून येतं का एवढं सुटापुटात, असं आता शरू जयला बोलते. जय म्हणतो की आता तू माझ्या कपड्यावरनं सुद्धा मला जज करणार आहेस का. तेच आता पहिल्या घरामध्ये दोघंही जण जातात. तिथे दोन बायका असतात. त्या दोन बायकांना शरू म्हणत असते की आम्ही ना सर्वे करण्यासाठी आलेलो आहोत. खरं तर आम्ही साक्षी ऑर्गनाईजमधनं आलो आहे. खरं तर ना आमच्याकडे ऑर्गॅनिक प्रोडक्ट बनवली जातात. मग तेव्हाच ना तुमच्या प्रतिक्रिया थोड्या हव्या आहेत. सर्वे घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. ते जेव्हा आता या ब्लेझरमधल्या माणसाला बघतात म्हणजे जयला, तेव्हा ते विचारतात की हा कोण आहे. तेव्हा हा कंपनीचा मालक आहे असं सांगितल्याबरोबर त्या बायकांचा विश्वास बसत नाही. कोण मालक जो आहे तो दारापर्यंत येईल असं त्या बायका म्हणतात. तर असं म्हटल्यानंतर इकडे शरू जयला सांगत असते की तुम्हाला मी सांगितलं होतं, पण तुम्हाला माझी गोष्ट कुठे पटते ना, तुम्हाला स्वतःचंच खरं करायचं आहे. मग आता तरीसुद्धा जय आणि शरू जे आहेत ते बाकी घरंसुद्धा फिरतात. पण इकडे शरू आणि जयला कोणीही चांगलं सर्वे करायला देत नसतं. कारण जयचे ह्या कपड्यांमुळेच ना आता शरूला तिचं कामही करता येत नसतं. तेच दुसरीकडे आता पाटीलही म्हणत असतो की बघितलं का सर, हे सगळं ना तुमच्या ह्या कपड्यांमुळे होते. तुमचं जर ड्रेसिंग वेगळं असलं असतं ना तर नक्कीच ना आपल्याला लोकांनी उभं केलं असतं दारात. पण आता मालकच हा असा दारोदारी फिरतोय म्हटल्यावर त्यांनाही नवीन वाटते. आपण कसं सामान्य माणसांप्रमाणे राहायला हवं. इकडे शरूसुद्धा आता त्याला हेच सगळं सांगत असते. तर जय म्हणत असतो की का हे असं राहिल्यानंतरच आपल्याला लोक विचारणार आहेत का. त्यावर शरू म्हणते की तुमचा माझ्यावर विश्वास नसेल, पण तुम्हाला म्हणून सांगते, जर तुम्ही तशा राहाल ना तरच आपल्याला इथे सर्वे करता येणार आहे. आणि जर तुम्ही सुटाबुटात गेलात ना तर लोकांना तेच वाटतं की हा एवढा मोठा माणूस, याच्यासमोर आपण कसं बोलायचं, काय बोलायचं. त्यामुळे कोणीसुद्धा काही बोलत नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही कपडे चेंज केले ना तर दारातही आपल्याला उभं करतील आणि त्याचसोबत आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपल्याला भेटतील. पण तुम्हाला काही तुमचे कपडेच बदलायचे नाही आहेत ना, असं देखील शरू आता जयला बोलत असते. शरूने आता जयला खूप जास्त सुनावलेलं असतं, कारण तिचंसुद्धा उत्तर बरोबरच होतं. म्हणजेच तिला आता वाटत होतं की या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ना आताच बरेच फरक पडतील. म्हणूनच मग तिने ना आता त्याचे कपडे बदलायला लावलेले असतात. मग शरूचं ऐकून जय देखील खूप छान असे कपडे म्हणजे शर्ट आणि त्यावर ब्लू कलरची जीन्स इन केलेली घालून तो आता आलेला असतो. आणि पाटील जेव्हा आता त्याला तशा अवस्थेत बघतात ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त आनंद होत असतो. तेच आता शरू त्याला म्हणत असते की आता सगळं ओके आहे, फक्त हातातलं घड्याळ काढा, नाहीतर आपण सर्वे करायला जाणार तिथे तुमचं घड्याळ बघत बसतील. आणि हां, अजून एक हात थांबा, तुमच्या चेहऱ्यावर ना एक स्माईल ठेवा. आणि त्यानंतर ते थोडेसे केससुद्धा त्याचे विस्कटवते, म्हणजे सामान्य माणसाप्रमाणे त्याचा लूक करते. आणि त्याला सांगत असते की थोडीशी स्माईल ठेवा चेहऱ्यावर, म्हणजे कसं समोरच्यालाही असं आपलंसं वाटेल. नाही तर आपण जाणार त्या लोकांना वाटणार की आपण वसुली करणारे आलो आहोत की काय. मग आता शरूने हे सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्याच्या हातामध्ये एक फाईलही देते आणि ती सर्वे करायला जाते. आता जेव्हा जय या कपड्यांमध्ये गेलेला असतो ना तेव्हा तिथे आता सगळीजणं विचारत असतात. सगळीजणं त्यांच्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा देत असतात. त्यामुळे शरू आता जयकडे बघते आणि म्हणत असते, बघितलं का, तुम्हाला म्हटलं होतं ना मी, जर आपण व्यवस्थित गेलो ना तर ते तसं होतं. तेच गल्ल्या ना आता जयला छत्री कशी पकडायची तेही समजत नसतं. ते शरू त्याला छत्री वाकडी करायची मग यायचं असं सांगते. तेच दुसरीकडे एक आता आजोबा आणि आजी हे दोघंही जण कपल असतात. आणि ते आजोबा जे आहेत ना ते आजीला खूप जास्त सांभाळत असतात. आजी नेहमीच घरात राहायची, त्यामुळे आजीला थोडाफार आजार झाला होता, म्हणजे विसरभोळेपणा झाला होता. आजीला काही गोष्टी आठवत नव्हत्या. तेच आता आजोबांना तिला सावरत होते. तेच दुसरीकडे आता शरूला असं वाटतं की या घरात आपल्याला सर्वे करायला भेटला तर उत्तम. म्हणून शरू आता धावतच त्या आजोबांकडे जाते आणि म्हणत असते की सर्वे करायला आलो आहोत. तर आता ते आजोबा म्हणतात की या पावसाचं पाण्याचं बाहेर थांबू नका. आणि त्या दोघांनाही आतमध्ये बोलवतात आणि मग त्यांच्यासाठी मस्त असा चहा, त्याचसोबत बिस्किट आणि नानकेटची बिस्किटं हे सगळं काही ते घेऊन आलेले असतात. सोबतच ना त्यांच्या बायकोसाठी सुद्धा ठोस आणि त्यांनी आता चहा आणलेला असतो आणि बायकोला ते स्वतः भरवत असतात, कारण त्यांचं त्यांच्या बायकोवर खूप जास्त प्रेम असतं.
आणि त्यांची बायको असते आजारी. आतापर्यंत त्यांच्या बायकोने त्यांच्यासाठी खूप काही केले, म्हणूनच मग आता ते त्यांच्या बायकोसाठी एवढं सगळं करत आहेत. तेच दुसरीकडे आता ते म्हणत असतात की तुमचं कसं इथे येणं झालं, तेव्हाच ना आमच्याकडे ना ऑर्गॅनिक प्रोडक्ट भेटतं. म्हणजे बाहेर ज्या कंपन्या असतात ना त्यामध्ये केमिकल असतं, पण आपल्याकडे ना ऑर्गॅनिक असतं सगळं काही. मग तुमची कंपनी नवीन आहे का, असं देखील ते आजोबा विचारतात. मग तेव्हाच ना नाही आमची कंपनी जुनीच आहे, नवीन नाही आहे. फक्त ना आम्ही एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केला आहे, अमृतधारा. तोपर्यंत ना इकडे आता आजी बाहेर गेलेली असते. तर शरू आता तिच्या प्रोडक्टबद्दल सगळं काही सांगते. त्याच वेळेला आजीला काही बरं नाही आहे का, असं देखील शरू आता आजोबांना विचारत असते. तेव्हा आजोबा म्हणतात की हो काय आहे ना, मी सुद्धा कामासाठी बाहेर असायचो आणि मुलं इथे असायची. मुलांचं सगळं करण्यात ही दिवसभर बिझी असायची. हिने स्वतःकडे लक्ष दिला नाही दिवसभर घरात, आणि त्याचबरोबर मी कामासाठी बाहेर असायचो, त्यामुळे तिच्याकडे लक्ष देणं झालं नाही. आणि त्यानंतर तिला आजार झाला आणि त्यामुळेच ना तिच्यावर हे सगळे काही वेळ आली. पण त्यानंतर ना मुलंसुद्धा जी आमची होती ती सुद्धा बाहेर देशात गेली, त्यांची लग्न झाली. तिला आता स्वप्न वाटत होती की मुलं येतील, मुलांबरोबर ती एकत्र वेळ घालवेल, तिला नातू आणि असतील. पण हे सगळं स्वप्न ते स्वप्नच राहिलं. ती आजारी पडली. मग मीही माझं काम वगैरे सोडून माझ्या बायकोबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायला इथेच आलो. आता आजोबांची कहाणी खरंच खूप डोळ्यात पाणी आणणारी होती. आणि आजोबा अगदीच ना स्वतःच्या काळजाप्रमाणेच ना तिची काळजी, म्हणजे त्यांच्या बायकोची काळजी घेत होते. आता त्यांची बायको ना बाहेर गेलेली असते आणि ती एक फूल काढत असते. तेच आता आपल्या बायकोबद्दल बोलत असताना ते थोडे भावूक झालेले असतात. ते म्हणत असतात की खरंच ना मी माझ्या बायकोकडे लक्ष द्यायला थोडं चुकलोच. आधीच जर लक्ष दिलं असताना तर आज ही वेळ आली नसती. म्हणून बोरानो, मी तुम्हाला सांगतो, जेवढं जगायचं आहे ना तेवढं एकत्र जगून घ्या. काय आहे ना वेळ कधी कशी सांगून येईल ना काहीच सांगता येत नाही, असं देखील आता इकडे जे आजोबा आहेत ते बोलत असतात. आणि तेव्हाच ना जय आणि शरू जे आहेत ते एकमेकांकडे पाहत राहतात, कारण आजोबांचं दुःख हे खूप मोठं असतं. तेव्हाच ना आजोबांना शरू म्हणत असते की आजोबा, सर्वेसाठी तुमच्याकडे आलो होतो, पण खूप काही वेगळीच माहिती मिळाली आणि तुम्हाला भेटून ना बरं वाटलं, असं देखील शरू आता आजोबांना बोलत असते. तेच इकडे ना ती आजी जी आहे ना ती झाडांना पाणी वगैरे घालते आणि त्यातलं एक गुलाबाचं फूल जे आहे ना ते तोडते. कारण आहे ना तिला ते गुलाबाचं फूल ना या दोघांनाही द्यायचं असतं, कारण तिला असं वाटत असतं की हे जोडपं आहे आणि नवविवाहित आहे. तेच आता आजोबांनी आपल्या बायकोची कहाणी सांगताना अगदीच ना डोळ्यात पाणी आणलेलं असतं. शरूला आणि जयला सुद्धा ते सांगतात की आता तुम्ही सुद्धा अगदीच ना एकमेकांची काळजी घेत असंच जगा. त्याचबरोबर आता शरू जी आहे ती जाताना आजोबांचे आशीर्वाद घेते. आजोबांना म्हणत असते की आजोबा, खरंच तुमच्याकडनं खूप काही गोष्टी ज्या आहेत ना त्या शिकण्यासारख्या आहेत. तेच आता जयलासुद्धा शरू पाया पडायला सांगते. मग आता जयही पाया पडतो. तेवढ्यातच ना आता तिथे ती आजी आलेली असते आणि ती आता जयला ना आपला मुलगा समजत असते. जयला ती मंदार अशी हाक मारते, पण तेव्हाच ना आजोबा सांगत असतात आपला मुलगा नाही आहे, ती ना तुम्हाला मुलगा समजत होती, असंही आता म्हटलं जातं. तेच आता दोघंही जण जात असतात. त्यांना आता ते गुलाबाचं फूल ती देते आजी, आणि आजी म्हणत असते की तुमच्या दोघांचाही संसार असाच बहरत राहू दे. तेच गुलाबाचं फूल घेतात. जय एकमेकांकडे बघत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की शरू आता बघतच राहते, पण आता आजोबा सांगत असतात की अगं ती सर्वे करायला आलेली आहे, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. शरू आणि जय आता आजीचा आशीर्वाद वगैरे घेतात. तर आता आजोबा विचारतात काय रे, तुझं लग्न झालं आहे का? तेव्हा जय म्हणत असतो, शरू देखील म्हणते की नाही त्याला तर लग्नच करायचं नाहीये, असंही आता बोललं जातं. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा आजोबा म्हणतात की मी सुद्धा ना असंच बोलायचो की मला ना ब्रह्मचारी बनून राहायचं आहे, पण बघितलंच का, लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर ना आपण ना दुसऱ्या कोणासाठी तरी बदलतो. तुझंही तसंच होणार आहे बघ, आणि तेव्हा ना तुला हा दिवस आठवेल, असंही आता आजोबा जे आहेत ते जयला बोलतात. तेव्हा जयला शरूसोबत पहिल्यापासून जे जे क्षण घालवलेले असतात ना ते सगळे क्षण आठवतात आणि मग तो त्या सगळ्या क्षणांमध्ये हरवून जातो. आता अक्षरशः जय जो आहे ना तो शरूच्या प्रेमात पडलेला असतो. त्याच वेळेला आता शरू जयला हाक मारते आणि बोलत असते की शायनर चल ना, काय झालं? तेव्हाच तो तिच्याकडे बघून हसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.